म्हातारी लागली धुरायला रे जागा नाही तिला जाळायला. म्हातारी लागली धुरायला रे जागा नाही तुला जाळायला. सरकार माझे हाये भाऊ बहिणीची त्याला येऊ दे किऊ. म्हातारी लागली धुरायला रे जागा नाही तिला जाळायला. सरकार तर आता लाडक्या बहिणीला पैसे देत आहे. रामदास भाऊ फक्त आजी बोलल्यात नाही. आजींचंच घेतलंय. आजी परत एकदा सरकारला काय सांगाल आता जे म्हणलं ते परत मला. एक मिनिट माहिती आहे का थांबाई समजा गेलाय पोराच्या हाती. म्हातारी लागली धुरायला रे जागा नाही तिला जाळायला. म्हातारी लागली धुरायला रे जागा नाही तिला जाळायला. सरकार आहे माझा भाऊ बहिणीची त्याला येऊन दे किऊ. म्हातारी लागली धुरायला रे जागा नाही तिला जाळायला. नमस्कार, आपण पाहत आहात महा ऑनलाईन न्यूज. या ठिकाणी जगप्रसिद्ध तळेगाव दाभाडे MIDC मध्ये बदलवाडी मेंढेवाडी येथील स्मशानभूमीमध्ये जबरदस्तीने पाडल्याचा 16 मार्च 2026 पासून सुरू होत आहे. आपण पाहत आहात मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसलेले आहेत. या ठिकाणी टाळ आणि मृदुंगाच्या गजरामध्ये या ठिकाणी निषेध मोर्चा यांनी काढलेला असून या ठिकाणी त्यांनी अंत्ययात्रा प्रति जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. स्मशानभूमी झालीच पाहिजे. स्मशानभूमी झालीच पाहिजे. MIDC प्रशासनाचा धिक्कार असो. MIDC प्रशासनाचा धिक्कार असो. MIDC प्रशासनाचा धिक्कार असो. या प्रशासनाचा करायचं काय. या प्रशासनाचा करायचं काय. स्मशानभूमी झालीच पाहिजे. स्मशानभूमी झालीच पाहिजे. स्मशानभूमी झालीच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. संपूर्ण मावळ तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे, तर काय सांगू इच्छिता याबद्दल. मावळ तालुक्याचं दुर्दैव आहे की ज्या शेतकऱ्यांनी
MIDC करता आपली वडिलोपार्जित कुटुंबाची जमीन दिली, परंतु त्या ठिकाणी असलेली स्मशानभूमी आणि त्याच्या शेजारी बांधण्यात आलेली नवीन स्मशानभूमी, त्या नवीन स्मशानभूमी MIDC आणि पोलीस खात्याने संगनमताने आमच्या बदलवाडी मिंडेवाडीतील ग्रामस्थांना विश्वासात न घेता त्या ठिकाणी पाडून टाकण्याचं काम केलं. प्रामुख्याने ज्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ही स्मशानभूमी पाडली, पहिल्यांदा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही आमची या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मागणी आहे. कारण त्या गावाने जमीन दिली त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली होती की नागरी सुविधांकरता लागणारे सर्व जागा मग बदलवाडी, मिंडेवाडी, जाधववाडी, नवला गुमरे गाव यांना पहिलं उपलब्ध करून दिली जाईल. परंतु दुर्दैवाने प्रशासनाने त्या ठिकाणी कुठल्याही गावाला स्मशानभूमीसाठी जागा दिली नाही. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी पंडित दातोंडे उपोषणाला बसले त्यावेळेस प्रशासनाने सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी असलेल्या हाय टेन्शनच्या खालची तुम्हाला जागा देतो. आमच्या ग्रामस्थांची मागणी आहे की ज्या ठिकाणी परंपरागत स्मशानभूमी आहे, जिथं त्या ठिकाणी अग्नी दिला जातो, त्या ठिकाणची जागा ही गावाला त्या ठिकाणी बदलवाडी असेल, मिंडेवाडी असेल त्यांना मिळाली पाहिजे. प्रामुख्याने दुर्दैव एवढं आहे की बदलवाडी गावातील जे आमचे आदिवासी बांधव आहेत, त्या आदिवासी बांधवांना स्मशानभूमी नाहीये, दफन करायला कुठली व्यवस्था नाहीये. आज आदिवासी व्यक्तीला देखील MIDCने वाऱ्यावर सोडलेलं चित्र आज मावळ तालुक्यात पाहायला मिळतंय. म्हणून आज या ठिकाणी नवला गुमरे ग्रामस्थांच्या माध्यमातून जे आंदोलन चालू आहे, एका बाजूला शासन निर्णय घेतंय की स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून दिली जाणार आणि दुसऱ्या बाजूला जी स्मशानभूमी आहे ती पाडून टाकली जाते. अशा पद्धतीचं काम MIDC आणि पोलीस खात्यांच्या माध्यमातून होतं. माझी या ठिकाणी प्रामुख्याने मागणी आहे, जे पोलीस अधिकारी आणि MIDCचे अधिकारी त्या ठिकाणी होते, तुम्ही तुमच्या गावची स्मशानभूमी पाडली असती का? तुमच्या गावची स्मशानभूमी अशी असती तर पोलीस खात्याचे अधिकारी तुम्ही तुमच्या गावात जावा आणि असं कृत्य करून दाखवा. तुम्ही इथं दुसऱ्याच्या गावात काम करत असताना प्रामुख्याने अशा पद्धतीने स्मशानभूमी पाडताय, हे चुकीचं आहे. एक दुर्दैवाने घटना त्या ठिकाणी घडली. रस्त्यावर ग्रामस्थांना त्या ठिकाणी डिंबळे नावाच्या व्यक्तीचा अंत्यविधी करावा लागला का तर स्मशानभूमी नाहीये. एका बाजूला विकास दिसतोय आणि दुसऱ्या बाजूला जनतेला नागरी सुविधा मिळत नाही, असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. आजही प्रशासन झोपलेलं आहे. एवढी मंडळी मोठ्या संख्येने आमच्या आजींचं आता तुम्ही ऐकलं त्या काय म्हणल्या, आजीसारख्या वयाच्या ज्येष्ठ महिला मातांना या ठिकाणी आंदोलनात यावं लागतंय. या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक आलेली आहेत, परंतु प्रशासन अजूनही झोपलेलं आहे. पोलीस खात्याचे अधिकारी या ठिकाणी विचारतात की तुम्ही या आंदोलनाची परवानगी घेतली होती का? तुम्ही झोपलेले, तुम्हाला माहिती नाही. आता पत्र बघताय आमच्या जे निवेदन आम्ही दिलं 3 दिवसापूर्वी, तर तुम्ही आज बघताय की या ठिकाणी आंदोलनाच्या रीतसर आम्ही परवानगी घेतलेली आहे. आणि जोपर्यंत हा निर्णय या ठिकाणी मार्गी लागत नाही, आमचा एकही नागरिक या ठिकाणावरून जाणार नाही, असं प्रशासनाला या ठिकाणी इशारा देतो. आपण या ठिकाणी पाहिलं जातं की मावळ तालुक्यामध्ये MIDC आली, खूप मोठ्या प्रमाणात विकास झाला असा आहे. पण या ठिकाणी जे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांनी MIDCला जमीन देऊन चूक केली का काय, असं या लोकांना वाटतं. याबद्दल काय सांगाल? खरं हेच मावळ तालुक्यातील MIDC साठी जी जागा दिली त्या आमच्या शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांची हीच भावना आहे. त्यामुळं ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे या ठिकाणी उभे आहोत. स्मशानभूमी स्मशानभूमी जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची. MIDC प्रशासनाचा, MIDC प्रशासनाचा कोण म्हणतात येणार नाही, कोण म्हणतात येणार नाही, कोण म्हणतात येणार
जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची स्मशानभूमी 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 कोण म्हणतं देणार नाही कोण म्हणतं घेणार नाही सत्तेत असलो म्हणून आंदोलन काही करायचं नाही असं काही लिखित नाहीये. ज्या ठिकाणी जनतेच्या हिताचे प्रश्न आहेत त्या ठिकाणी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे आपलं काम आहे. गावला गुंबरे, बदलवाडी, मिंडेवाडी, जाधववाडी या ठिकाणच्या आमच्या भूमिपुत्रांनी MIDC करता जागा दिली. मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या त्या ठिकाणी येतात ते, परंतु आमच्या स्थानिक भूमिपुत्राला आजही रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. तो कशासाठी? तर त्या गावची असलेली स्मशानभूमी MIDC आणि पोलीस खात्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन त्या ठिकाणी पाडण्याचं काम केलं. एका बाजूला सरकारी निधी वापरून त्या ठिकाणी ती स्मशानभूमी बांधण्याचं काम चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाचे सरकारी अधिकारी येऊन ती MIDCतली बदलवाडीची स्मशानभूमी पाडतात. म्हणजे या ठिकाणचं प्रशासन कशा पद्धतीने काम करतंय हे त्याचं चित्र आज आमच्या जाधववाडी, बदलवाडी, मिंडेवाडीच्या, नवला कुंभऱ्याच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. आम्ही या ठिकाणी एकच मागणी करतो की जे पोलीस खात्याचे अधिकारी आणि MIDCचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते, तुम्ही तुमच्या गावात अशा पद्धतीने बांधलेली स्मशानभूमी पाडू शकता का? दुसऱ्याच्या गावात तुम्ही अधिकारी म्हणून काम करायला आलात, आम्हाला तुमचा आदर आहे, परंतु त्या गावच्या ग्रामस्थांना विश्वासात न घेता आपण त्या ठिकाणी आलात, स्मशानभूमी पाडली. डिंबळे नावाच्या व्यक्तीचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्या ठिकाणच्या रस्त्यावर त्याचा अंत्यविधी करावा लागला. सरकार एका बाजूला खूप मोठा निर्णय घेतलाय की प्रत्येक गावाला स्मशानभूमी बांधून द्यायचं. मग हा निर्णय सरकार एका बाजूला घेतोय आणि दुसऱ्या बाजूला खाली प्रशासन बांधलेली स्मशानभूमी पाडतात. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव मावळ तालुक्यात दुसरं कुठलंच असू शकत नाही. पण काय जागा काय त्यांच्या बापाची नाहीये, गावाने जागा दिलेली आहे. तुम्हाला जर जागा गावाने दिलेली आहे तर गावाची मागणी पहिल्यांदा मान्यच करावी लागेल. ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. स्मशानभूमी स्मशानभूमी जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची स्मशानभूमी आज आमच्या रामरावांच्या मच्छीसाठी आपण तालुक्यातून सर्व लोक या ठिकाणी उपस्थित राहतात. मी तुमचा ऋण व्यक्त करतो. या रामभाऊंना एक प्रश्न विचारेन मी. अहो रामभाऊ, तुमच्यासाठी गावाने 1200 एकर जमीन MIDCला दिली आणि 1200 एकर जमिनीमध्ये त्यांचं भागलं नाही MIDCचं, आणि तुमची प्रेत यात्रा तिथली मशानभूमी नष्ट करून आज तालुक्याच्या ठिकाणी तुमची अंत्ययात्रा आणावी लागली. हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. आज MIDCने 1200 एकर जमीन घेतली असताना
आमच्या रामरावला अंत्यविधी करण्यासाठी तुम्ही गुंठा 2 गुंठे सुद्धा जागा शिल्लक ठेवू शकत नाही. हा आमच्या गावावर खऱ्या अर्थाने अन्याय केलेला आहे. रामरावची मैत आज या बाजारपेठेतून वडगावच्या पंचायत समिती समोर आली. खऱ्या अर्थाने आज हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तरी त्या अधिकाऱ्यांना जाग आली पाहिजे. तुम्ही काय करताय? स्मशानभूमी तोडताय तुम्ही. माणूस मेल्याच्या नंतर तरी त्याला सुखाने जाळता आलं पाहिजे, एवढी तरी जाण ठेवा. आज तुमच्या ह्या कृत्यामुळं आमचं पूर्ण गाव या ठिकाणी पंचायत समिती समोर यावं लागलं. हे कृत्य तुमचं बरोबर नाही. तुम्हाला जर MIDC जर चालवायची असेल तर आमच्यावर असा अन्याय करून चालणार नाही. आमची स्मशानभूमी उद्ध्वस्त करून चालणार नाही. आणि जर तुम्ही हे प्रयत्न जरी केले तरी ते आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. खऱ्या अर्थानं आम्ही 1200 एकर गेली, त्या मोबदल्यामध्ये 15 एकर जमीन आमच्या गावच्या विकासासाठी मागितलेली होती. त्यामध्ये स्मशानभूमी असेल, बदलवाडी मेंढवाडी स्मशानभूमी असेल, सोसायटीचं ऑफिस असेल, बँक असेल, त्याच्यानंतर रुग्णालय असेल, शाळा असेल, ग्रामपंचायतसाठी आम्हाला ऑफिस नाही, त्यासाठी आम्ही जागेची मागणी केली. दुर्दैवानं आमच्या ह्या सर्व मागण्या तर धुडकवल्याच गेल्या, परंतु माणूस जाळायला देखील जागा शिल्लक ठेवली नाही. हे खऱ्या अर्थाने दुर्दैव आहे. आणि म्हणून मी या शासनाला, प्रशासनाला विनंती करेल, ज्या वेळेस विकास होतो विकासाबरोबर बाकास करण्याचा प्रयत्न करू नका. आम्हाला तुमच्या विकासाला आम्ही साथ दिलेली आहे. तुम्हाला 1200 एकर जमीन देताना आम्ही सहकार्य केलेलं आहे. आणि तुम्ही जर आज आम्हाला स्मशानभूमी सुद्धा नष्ट करणार असाल तर भविष्य काळामध्ये आम्हाला तिथून स्थलांतर सुद्धा करण्यासाठी तुम्ही मागे पुढे बघणार नाही. आणि म्हणून आम्ही आता जागृत झालेलो आहोत. या ठिकाणी जर पाहिलं तर बायका मुलांसहित, लहान मुलांसहित सर्व समाज या ठिकाणी एकत्रित झालेला आहे. आणि म्हणून याची दखल घ्या. आमची स्मशानभूमी परत बांधून द्या. ज्यांनी पाडलेली आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. आणि म्हणून यापुढे आमचा अंत पाहू नका. आम्ही जसं तुम्हाला सहकार्य केलंय, आम्ही सहकार्य केलं नसतं तर तुमची MIDC उभी राहिली नसती. आणि म्हणून आमच्या सहकार्याची देखील कुठेतरी तुमच्या ठिकाणी जाणीव असली पाहिजे, याचं भान ठेवा. एवढंच मी या निमित्तानं जमीन हक्क परिषद संघटनेच्या वतीनं या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देतो. आणि भविष्य काळामध्ये कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी आम्ही जमीन हक्क परिषद संघटना या आंदोलकांच्या बरोबर असेल एवढं या ठिकाणी आश्वासन देतो. आणि माझे या ठिकाणी मनोगत थांबवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, स्मशानभूमी झालीच पाहिजे. सबंध महाराष्ट्राला लाजवणारी घटना आज ह्या मावळामध्ये घडत आहे. मावळातील अनेक जमिनी ह्या महाराष्ट्राच्या विकासासाठी, औद्योगिकरणासाठी, रस्त्यासाठी संपादित केल्या गेल्या, परंतु मावळाच्या भूमिपुत्राला अद्यापही न्याय दिला गेला नाही. त्यातली जी एक फार गांभीर्याने घेणारी घटना म्हणजे आमच्या बदलवाडी आणि मेंढीवाडी येथील आहे. आमच्या जिवंत माणसाच्या जमिनी चोरल्यात हे सर्वांना माहीत आहे, परंतु त्या जन्माला कंटाळलेल्या शेवटचा विसावा घेत असताना आमच्या स्मशानभूमीची देखील तुम्ही जागा चोरली, ही मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्या ठिकाणी तिथे स्थानिक भूमिपुत्रांनी जेव्हा आंदोलन केलं त्या ठिकाणी आम्ही आमच्या जमीन हक्क परिषद अध्यक्षांच्या माध्यमातून आणि कार्याध्यक्ष तानाजी नाना यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो. तिथे भेट द्यायला गेलो असता त्या ठिकाणी एक सुपर इंडिया कंपनीला आमची पारंपरिक असे स्मशानभूमी भूमी त्या ठिकाणी नष्ट करून यामध्ये
पोलीस प्रशासनाने देखील भाग घेतलेला आहे. या ठिकाणी राज्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊंनी सांगितलंय की केवळ स्मशानभूमी त्या ठिकाणी होईल यासाठी हा मोर्चा आंदोलन नाहीये. कारण ती होईल कारण ती जागा आमच्या मालकी हक्काची आहे. ती एमआयडीसीच्या त्या कर्मचाऱ्यांच्या त्या अधिकाऱ्यांच्या बापाची नाहीये आणि म्हणून ती होणं आणि ते आम्ही करू इच्छित. परंतु त्या ठिकाणी अशा प्रकारचा कायदा ज्या एमआयडीसी अधिकाऱ्यांनी हातामध्ये घेतला आणि त्यांना पोलीस प्रशासनाने त्याच पद्धतीने मदत केली, या दोन्ही लोकांवरती जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हे सर्व आंदोलन मागे घेणार नाही. बांधवांनो, ज्या दिवशी आम्ही जमीन हक्क परिषद माध्यम संबंध मावळ तालुक्यामध्ये प्रचार दौरा केला त्या ठिकाणी आम्ही सातत्याने एकच मांडणी करत होतो की मावळामध्ये जमिनीचे प्रश्न गंभीर होत जाणार आहे. कारण मी सतत मांडत गेलोय की मावळ तालुक्यातल्या राज्यकर्त्यांचा तसा शेतकऱ्याचा पूरक व्यवसाय असतो, तो पोल्ट्री व्यवसाय करतो, तो म्हशी पाळतो, तसा इथला असता राज्यकर्त्याचा एक जोड व्यवसाय आहे. आणि तो जोड व्यवसाय काय आहे? तो दलाली, जमिनी विकणे, जमिनीचे व्यवहार करणे हा व्यवसाय आहे. आणि म्हणून मावळातल्या जमिनीला फार धोका आहे. याच अनुषंगाने या ठिकाणी बदलवाडी मिंडेवाडीच्या आमच्या ह्या स्मशानभूमीचं कुठल्याही स्थानिकांना कल्पना न देता त्या ठिकाणी ती स्मशानभूमी पाडली गेली आणि पुन्हा पर्याय दिला जातोय की हाय टेन्शनच्या खाली तुम्ही स्मशानभूमी आम्ही बांधतो त्या ठिकाणी तुम्ही वापर करा. मुळामध्ये आयुष्यभर टेन्शन घेऊन जगलेला हा शेतकरी त्याला मारताना सुद्धा हाय टेन्शनच्या खाली घेऊन जात असाल तो तुमच्यासारखे नीच आणि नालायक आणि कामचुका प्रशासकीय अधिकारी हे आम्ही आतापर्यंत पाहिले नाही. अशा अधिकाऱ्यांना मी म्हणतो बाळाभाऊ मागणी करत बसण्यापेक्षा यांना चोप दिला पाहिजे. कारण हे जनतेचे कर्मचारी आहेत, जनतेचे सेवक आहेत. पॉलिसीमध्ये काम करणाऱ्या माणसाने जर सामाजिक मुद्द्याच्या गांभीर्याने जर विचार केला गेला नाही, त्याने कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न केला गेला नाही, तो जर बेकायदेशीर वागत असेल, कायदा हातात घेऊन वागत असेल तर मी म्हणतो ग्रामस्थांना विनंती करेल त्याच ठिकाणी त्याला त्याच्या डोक्यावरती केस बांधा आणि त्याला चोप द्या, त्याच्या हातात बांगड्या भरून त्याला हाकलून द्या. तो या प्रशासनात काम करण्याच्या लायकीचा नाहीये. आणि म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये मी गावकऱ्यांचं या ठिकाणी कौतुक करेल. आमच्या नानांनी तर व्यक्त केला की रामभाऊची या ठिकाणी अंत्ययंत्र आपण वर्गामध्ये घेऊन आलो. नाना, मी रामभाऊंना गेलेला हे प्रश्न विचारेल की रामभाऊ तुम्ही कोणाला मतदान केलं होतं जिवंत असताना? त्यांना मतदान केलं ते तुमच्या बरोबर आहेत का तुमच्या अंत्ययंत्राच्या स्मशानच्या जागेसाठी? आणि ते जर नसतील तर रामभाऊच्या असणाऱ्या समस्त 9 लाख रुपयाच्या मी वारसांना प्रश्न करेल की तुम्ही आता रामभाऊंनी ज्यांना मतदान केलं आणि रामभाऊनी वेळ आली त्यांना पुन्हा ते मतदान करणार आहात का? करणार आहात का? करणार आहात का? सगळेजण नाही म्हणत नाही. करणार आहात का? करणार आहात का? चला, आमचं आता ठरलंय रामभाऊच्या अंत्ययात्रेचा ज्यांनी प्रश्न निर्माण केला त्याच्या आता जीवन यात्रेचा आपण आता प्रश्न निर्माण करून या ठिकाणी जमीन हक्क परिषदेच्या वतीने मी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो. जय जगद्गुरु. साहेब, तुमची माझी ओळख नाहीये. धन्यवाद, तुम्ही आमच्या आंदोलनाला सपोर्ट करताय. हा ग्रामस्थांच्या अस्मितेचा विषय आहे, राजकारणाचा नाही. इथं सर्व पक्षीय नेते गेल्या महिनाभरापासून प्रयत्न करतात. मी स्वतः पाहिले राज्याचे मंत्री बाळाभाऊ भेगडे हे आंदोलनाच्या ठिकाणी आलेत. मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके हे देखील आलेत. प्रत्येकाच्या तोंडातून एकच विषय आहे, कारण जनता ही नेत्यांची आहे. गावातील अस्मिता टिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आज सर्व माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा लढा हा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आहे. आज जागा घेताना गोड बोलतात, आरक्षण टाकतात, जागा एक्वायर करतात. एखाद्याचा परतावा घ्यायचा असेल रोडला तर त्याचे 2 पैसे घेऊन त्याला तुरंत 75 मीटरला परतावा देतात. त्याला परतावा देऊ शकतात तर आम्हाला जागा का देऊ शकत नाही? सगळ्यात मोठा शेतकऱ्याचा आणि सरकारच्या माध्यमातला हा एजंट आहे. जनतेला रस्त्यावर उतरण्यासाठी ह्या एजंटनी कुठंतरी जागृत होऊन लोकांच्या अस्मितेकडे लक्ष देऊन ह्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला पाहिजे. मी तळमळीने प्रशासनातील या एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना एक प्रश्न विचारू शकतो, तुम्ही का देऊ शकत नाही? ज्यावेळेस बाळाभाऊ तिथं आल्यात त्यानंतर अधिकारी त्यांच्या मागे पळत आले, सुनील अण्णा आले, फोन केला, पळत आले. तुम्ही तिथं पळत येता, आश्वासन देता, गोड बोलता, निघून जाता आणि परत आम्हाला रस्त्यावर बसायला लावता. म्हणजे जनता काय नालायक आहे का? आज एवढी एमआयडीसी होती, एमआयडीसीच्या माध्यमातून शासनाला कर जातोय, एमआयडीसीच्या अधिकारी लालबुंद झाल्यात.
ज्यावेळेस अधिकारी म्हणून नियुक्त होतात आणि रिटायर्ड व्हायच्या वेळेस त्यांच्या 200-300 एकर जमीन होती. ही कुणाच्या जीवावर होती? शेतकऱ्यांच्या जीवावर होती का एमआयडीसीच्या जीवावर होती? शेतकऱ्यांना तुम्ही नालायक समजता का? या अधिकाऱ्याला मी तळमळीने एक प्रश्न विचारतो, तुम्ही लवकरात लवकर आमचा प्रश्न सोडवा, अन्यथा तुम्हाला एमआयडीसी मध्ये देखील येऊन देणार नाही. भविष्यात तुम्ही मावळ तालुक्यात कशी जागा एकवर करता आम्ही पाहू. आमची तळमळीने एकच विनंती आहे, सर्व नेत्यांची देखील विनंती आहे, आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा. सुनील अण्णा शेळकेला 11 गुंठे देऊ अशी 10 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी अधिकाऱ्यांनी आश्वासित केलं, आम्ही 11 गुंठे जागा देतो. बाळाभाऊला 20 गुंठे देतो म्हणले. तुम्ही 20 आणि 10 गुंठे गाजर दाखवताय का? आज आमची जर आंबीपासनं या अगोदर 2,500-3 हजार हेक्टर जमीन घेतली, बदलवाडीमध्ये 1200 एकर जमीन घेतली. आमच्या तालुक्यातील एवढी तुम्ही जागा घेऊन तुम्ही तुमची घरं चालवताय, आम्हाला रस्त्यावर उतरायला लावताय. आमची एक 10-20 गुंठ्याची मागणी नाही, आम्हाला कमीत कमी 1 एकर, जास्तीत जास्त 5 एकर जागा भेटावी हीच आमची अपेक्षा आहे, जेणेकरून भविष्यातील इतरही समस्या सोडवण्यासाठी आम्हाला त्या जागेचा उपयोग होईल. आणि तुम्हाला पत्रकार बांधवांना या माध्यमातून विनंती करतो, ही व्यथा तुम्ही जशी मांडलेली आहे तशी अधिकारी आजच तुम्ही अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही बोला, आमचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा. इथं उपोषण करण्याची आज 9 कुंभेतील बदलवाडी गावातील ग्रामस्थांची वेळ आलेली आहे, तालुक्यातील इतर व्यक्तींची आली नाही पाहिजे. हीच तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. आधी आम्ही माझी मावळाची करू नका फजिती, एवढंच मी बोलतो. आज मी मावळाला जे धक्का दिलेला आहे तुम्हाला नंतर धोका होईल, कारण मावळाला अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे, अनेक समस्या त्या अजूनपर्यंत दूर झाल्या नाही. का झाले नाही त्याचं जरा चिंतन करा. ही चिंता पेटवायला लागलेली, ही वेळ यायला नव्हती पाहिजे. असं करू नका. मी याचा जाहीर निषेध करतो. आज प्रत्येक जण लोकांनी बसून मावळाला धक्का देतोय. आज